नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं एऑनआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा 2023 मध्ये झालेले किंवा विचारण्यात आलेले जे सायन्सचे प्रश्न आहेत त्यांचे सगळे डिटेल एक्सप्लेनेशन कव्हर करणार आहोत। त्यासोबत त्यांचा सोर्स कुठून तो प्रश्न विचारण्यात आलाय हे सगळं काय तर आपण डिस्कस करणार आहोत। लक्षात घ्या, सोर्स आपण यासाठी डिस्कस करतो कारण तुम्हाला येणाऱ्या एग्जाम मध्ये रिलेटेड जो टॉपिक आहे तो तुम्हाला नेमकं त्या पुस्तकातून काय तर वाचता येईल आणि म्हणून आपण काय तर सोर्सवर भर देत असतो। किंवा यावरून आपल्याला अजून एक लक्षात येते की आयोग नेमके आता कसे प्रश्न विचारले जात आहेत किंवा आयोग कुठून प्रश्न विचारत आहे याची काय तर आयडिया येते, ज्याची येणाऱ्या परीक्षामध्ये नक्की मदत होईल। ठीक आहे, बघा लक्षात घ्या, हा जो पेपर आहे हा कोणता आहे तर 4 जून 2023 ला झालेला राज्यसेवेचा प्रश्न आहे। महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 चा पेपर आहे। ठीक आहे, तर हा 2023 चा आणि यामध्ये सगळे जे सायन्सचे प्रश्न आहेत ते आपण वन बाय वन कव्हर करणार आहोत। याआधी जे मागचे 4 वर्षाचे म्हणजे 19, 20, 21 आणि 22 या 4 वर्षाचे प्रत्येक पेपरमधले झालेले सगळे सायन्सचे प्रश्न हे आपण प्रत्येकी 2-2 व्हिडिओमध्ये कव्हर केलेत, म्हणजे टोटल असे 8 व्हिडिओ कव्हर केलेत। हा पण पेपर आपण अशाच 2 व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, पार्ट 1 आणि पार्ट 2, म्हणजे आधी 10 प्रश्न आणि त्यानंतर काय तर 10 प्रश्न असे आपण काय तर घेणार आहोत। तर चला सुरू करूया। हां बरं, याचे सगळे नोट्स किंवा व्हिडिओची लिंक सर्व डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला पाहिजे असेल तर MPSC_AON तसंच एस एक्झाम रेस या दोन्ही चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते मिळतील। बघा, पहिला प्रश्न अगदी सोपा विचारला होता, काय होता, रिकामी जागा या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक ज्याला क्रिटिकल तापमान टेम्परेचर खाली 0 होते। ब्लँक आर मटेरियल्स हुज रेजिस्टिव्हिटीज बिकम 0, रेजिस्टिव्हिटीज म्हणजे रोधकता बिकम 0 बिलो क्रिटिकल टेम्परेचर। तर अशा पदार्थाला काय म्हणतात? बघा, एखाद्या पदार्थातून, बरं याचा सोर्स कुठे आहे तर 9व्या वर्गात 3रा युनिट आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल। आणि बघा, हे असं हायलाइट करून शाळेच्या पुस्तकात दिले, तुम्हाला माहिती आहे का असा प्रश्न पण विचारलाय। आणि काय दिले की एखाद्या पदार्थामधून जर कंडक्टर जर वाहत असेल, करंट वाहत असेल तर त्याला आपण कंडक्टर म्हणतो, पण तेच वाहत नसेल त्याला इन्सुलेटर म्हणतो। पण त्यासोबतच कंडक्टरमध्ये आपण अजून एक प्रकार म्हणता येईल ज्याला सुपर कंडक्टर किंवा त्याला अतिवाहक म्हटल्या जातं। सुपर कंडक्टर किंवा अतिवाहक नेमकं काय आहे की एखाद्या टेम्परेचर, बघा की एखाद्या पदार्थामधून जर करंट जर फ्लो होत असेल त्याला आपण कंडक्टर म्हणतो, पण त्या कंडक्टरला स्वतःचा रेजिस्टन्स सुद्धा असतो, म्हणजे त्यातून जेवढं काही करंट सोडलं तो सगळा वाहत जाणारच आहे असं नाही आहे। काहीतरी अडथळा, रेजिस्टन्स म्हणजे काय तर अडथळा, तर काही अडथळा सुद्धा काय तर त्यामध्ये असतो। पण काही पदार्थ असे असतात की त्या पदार्थाचा जर आपण टेम्परेचर तापमान जर कमी करत नेलो तर अशा वेळेस त्याची जी रेजिस्टिव्हिटी आहे किंवा रेजिस्टन्स आहे, तो जो अडथळा आहे, रोधकता आहे, तो काय तर कमी होत जातो। त्यामुळे अडथळाच जर कमी झाला तर जास्तीत जास्त करंट आहे तो काय तर वाहत जाणार आहे। आणि म्हणून मग अशा पदार्थालाच काय तर सुपर कंडक्टर म्हणतात। आणि ज्या टेम्परेचरला तो जी रोधकता आहे, रेजिस्टन्स आहे, तो पूर्ण 0 होईल तर अशा पदार्थाला अशा जे टेम्परेचर आहे त्याला म्हणतात काय तर क्रिटिकल टेम्परेचर म्हटलं जातं। अशा टेम्परेचरला म्हणतात काय तर क्रिटिकल टेम्परेचर, आणि तो जो पदार्थ आहे त्याला म्हणतात काय तर सुपर कंडक्टर, अतिवाहक आहे ते म्हटलं जातं। अगदी सोपा प्रश्न विचारला होता हा। नेक्स्ट, पुढचा प्रश्न काय आहे ते बघा, जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस सिमेट्रिकली बिटवीन 2 प्लेन मिरर्स इन्क्लाइंड ॲट अन अँगल 36 डिग्री। बघा की असे 2 मिरर आहेत, प्लेन मिरर आहेत, सपाट आरसे आहेत, या दोघांचा अँगल आहे किती तर तो 36 डिग्रीचा आहे। हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म, म्हणजे या ठिकाणी एखादी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर आपल्याला जर आपण समोरून जर बघतोय, इकडून जर बघतोय तर आपल्याला किती इमेजेस पाहायला मिळतील? फक्त 2 तर पाहायला मिळणार नाही, कारण जी इमेज इथं तयार होईल त्याची इमेज परत इथं तयार होईल, इथं तयार होईल, तर अशा किती इमेजेस एकूण पाहायला मिळतील ते आपल्याला काहीतरी विचारले। सेम प्रश्न 2022 किंवा 21 मध्ये परत एक असाच प्रश्न विचारला, म्हणजे सलग 2 काय तर असेच प्रश्न विचारलेले आहेत ज्यामध्ये कुठले तरी असंच अँगल दिले आणि किती इमेजेस पाहायला मिळतील। याचा सोर्स कुठे पाहायला मिळतो? 11 वर्गात 9वा चॅप्टर आहे त्यामध्ये पाहायला मिळतो। फॉर्म्युला काय तर बघा, स्मॉल n = 360 डिवायडेड बाय थीटा। थीटा म्हणजे काय तर हा 2 आरशांमधला जो अँगल आहे तो आहे काय तर थीटा आहे। ठीक आहे, आणि n म्हणजे काय तर n म्हणजे हा फायनल इमेजेस नाही आहे, तर त्यावरून आपल्याला फायनल इमेजेसची व्हॅल्यू काढायची आहे। तर कॅपिटल N विथ द नंबर ऑफ इमेजेस। मग आता या स्मॉल n वरून कॅपिटल N ची व्हॅल्यू कसं काढायचं तर बघा, इफ n इज अन इव्हन इंटेजर, म्हणजे आपण इथं थीटा ठेवल्यानंतर स्मॉल n ची व्हॅल्यू जर समसंख्या येत असेल, इव्हन इंटेजर येत असेल तर अशा वेळेस कॅपिटल N ची व्हॅल्यू किती येणार तर n-1। पण तेच सोबत ऑड जर असेल म्हणजे विषम संख्या येत असेल, कशाचं, जर कॅपिटल N चा जर आन्सर विषम संख्या येत असेल तर आपल्याला चेक करायचं आहे की ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कुठे ठेवलाय।
अँगल बायसेक्टरवर ठेवलंय की नाहीये, म्हणजेच काय की या अँगलचा आपण अँगल बायसेक्टर काढला म्हणजे हा 36 आहे तर हा होणार 18 आणि हा होणार 18. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, कोन दुभाजक, एक्झॅक्ट मधली जी रेषा असते त्याला कोन दुभाजक म्हणतात. तर अशा वेळेस या रेषेवर जर एखादी ऑब्जेक्ट जर ठेवला असेल तर अशा वेळेस कॅपिटल एन ची व्हॅल्यू कशी काढता येईल आपल्याला, परत n-1 काढायचे. परत एक तिसरा फंडा लक्षात ठेवा यामध्ये की ऑड इंटेजरच येत आहे, इथं आन्सर ऑड इंटेजर विषम संख्याच येत आहे, पण ऑब्जेक्ट हे ऑफ द अँगल बायसेक्टर आहे, म्हणजे या अँगल बायसेक्टरवर नाही येते, कदाचित इकडे असेल किंवा इकडे असेल. तर मग अशा वेळेस कॅपिटल एनचा जो आन्सर आहे तो किती असणार, तर तो जो स्मॉल एनची व्हॅल्यू आहे तीच असणार आहे. ठीक आहे, हे 3 मुद्दे लक्षात ठेवायचे. आन्सर काढून बघू. या प्रश्नामध्ये बघा की स्मॉल एन इक्वल टू 360 आणि इथं आहे किती तर 36 डिग्री आहे, त्यामुळे 36 ठेवलं, भाग दिला तर किती येतोय तर 10 येतोय. याचा अर्थ आपल्याला इव्हन इंटेजर मिळाला आणि अशा वेळेस आन्सर काय असणार तर कॅपिटल एन इक्वल टू स्मॉल n-1. त्यामुळे कॅपिटल एन इक्वल टू n-1, देअरफॉर 10-1 गेला, आन्सर येणार काय तर 9 येणार आहे. 9 सेकंड ऑप्शन काहीतरी योग्य असणार आहे. 2दा प्रश्न विचारले, अजून पुढे पण विचारण्याची शक्यता आहे, पण हे 3 फंडे लक्षात ठेवा. जनरली बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट हा असा फॉर्म्युला दिलेला असतो की 360 डिवाइड बाय थीटा मायनस 1, पण हा फॉर्म्युला एक्झॅक्ट नाही आहे. या फॉर्म्युल्यामध्ये ही कंडिशन आहे, ही कव्हर होत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा, पी बाय रो प्लस एच जी प्लस 1/2 हा स्थिरांक, स्थिरांक म्हणजे काय, कॉन्स्टंट. हे गणितीय विधान म्हणजे मॅथमॅटिकल स्टेटमेंट कशाचे आहेत या नावाने ओळखले जाते ते विचारले. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, पण मी थोडाफार आयडिया देतो, कारण कॅन्सल केलाय म्हणजे आयोग इथून या टॉपिकमधून प्रश्न विचारला जाऊ शकतं, रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतं, हे तर आयडिया आपल्याला आली. कुठं पाहायला मिळेल, 12व्या वर्गात फिजिक्सची बुक आहे, त्यामध्ये युनिट 2 आहे, तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की बर्नॉलिस थेरम किंवा बर्नॉलिस इक्वेशन. आता बर्नॉलिस इक्वेशन काय होतं बघा की एखादी वर्क डन आहे पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू द सम ऑफ चेंजेस इन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दॅट ऑकर ड्युरिंग द फ्लो. म्हणजेच काय की एखाद्या सिस्टममध्ये जे काही वर्क डन होत आहे ती कसं राहतं तर तो कॉन्स्टंट राहतो. हे कोणी सांगितलं तर बर्नॉलिन सांगितलं होतं, आणि त्यासाठी यांनी एक इक्वेशन पण तयार केला. आता इथे एक लक्षात घ्यायचं की हा वर्क डन कसा काढायचा तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. आता कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय तर कायनेटिकचा फॉर्म्युला हाफ mv² पर युनिट व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय करायला तर आपल्याला व्हॉल्यूम करायला लागेल, आणि m/v म्हणजेच काय तर रो होतो, त्यामुळे हा झाला रो v². आणि हेच बघा हाच फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे, हा इथं लिहिलेला आहे. सिमिलरली हा आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम m/v, परत त्या जागी रो लिहिलेला आहे, कारण पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे mgh, तर m/v चा फॉर्म्युला काय तर रो है ना, आणि हा काय तर प्रेशर. आता कोणत्याही सिस्टमचा जर आपण सगळ्यांची ॲडिशन जर बघितली म्हणजेच काय की प्रेशर, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि त्यासोबतच काय तर पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, असा सगळा जो वर्क डन आहे हा कसा असतो तर हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे पहिल्या केसमध्ये पण सारखंच राहणार, दुसऱ्या केसमध्ये पण काय तर सारखंच राहील. याच्यामुळे काय तर हा एकूण जो वर्क डन आहे हा कसा आहे तर हा कॉन्स्टंट आहे. राईट. आता इथं थोडंफार काय तर आयोगाने इथं मॉडिफाय केलं, पण बरोबर मॉडिफाय करता आलं नाही. इथं बघा की जर मी जे पुस्तकात किंवा इक्वेशन आहे तो आहे काय तर p1/2 रो v² प्लस रो gh, हा काय तर हा कॉन्स्टंट आहे. हा कसा आहे तर हा कॉन्स्टंट आहे. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी जर रोचा जर डिवाइड करतो, इथं रोने आणि इथं रोने जर डिवाइड केलं तर अशा वेळेस काय मिळते मला बघा की रो कॅन्सल केलं आणि इथं पण रो आणि हा रो कॅन्सल केलं. ठीक आहे, तर इथं p/रो तर आहेच, इथं hg पण आहे बघा, कुठे गेले, हा hg पण आहे, आणि या ठिकाणी 1/2 v² आहे, तर इथं v² लिहिणंच आयोगाने सोडून दिलंय, आणि म्हणून काय तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पण लक्षात घ्या की तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो नेमका काय करायचं तर बर्नॉलिस इक्वेशन करायचं आहे. तर त्यामुळे याचा आन्सर जर बरोबर असता तर त्याचा आन्सर आलं असतं काय तर बर्नॉलिस इक्वेशन आलं असतं, पण इथं आयोगाने थोडीशी चूक केली, त्यामुळे काय तर आयोगाने हे फायनल आन्सर कीमध्ये कॅन्सल केलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा की जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा, जेव्हा अल्फा कण म्हणजेच काय की रेडिओ ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, आणि कोणत्या वर्गात पाहायला मिळते आपल्याला 11व्या वर्गामध्ये केमिस्ट्रीची पुस्तक आहे, त्यामध्ये युनिट 13 आहे, तिथे याचा सोर्स आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रत्येक डिके अल्फा, बीटा आणि डिके, कारण जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्यामधून नेमकं काय होतं तर कालांतराने, त्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह का म्हणतो कारण कालांतराने हळूहळू तिथून काहीतरी रेज आणि पार्टिकल्स आहेत ते बाहेर निघत असतात. कोणकोणते निघतात तर अल्फा, बीटा आणि गॅमा. अल्फा आणि बीटा हे दोन काय तर हे पार्टिकल्स आहेत, गॅमा काय तर ते रेडिएशन्स आहेत, हे काय तर कालांतराने ते बाहेर निघत असतात. पण ज्यावेळेस अल्फा पार्टिकल बाहेर निघतोय, अल्फा पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतो
तर मग अशा वेळेस यामध्ये काय बदल होतं, याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मासमध्ये नेमकं काय बदल होतो तोच तर इथं प्रश्न विचारलाय. इथं मी अल्फाचा सांगतोय, बीटा आणि गॅमाचं तुम्हाला करायचंय, सोर्स तर मी सांगितलेला आहेच. काय होतं तर बघा, हा पॅरेंट न्यूक्लियाई आहे ज्यामध्ये ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास लिहिले जातो वरच्या बाजूला, राईट. आता ॲटॉमिक नंबर इथं लक्षात येते की ज्या वेळेस अल्फा पार्टिकल बघा कशाने डिनोट केला जातो, तर तो हेलियम सारखाच असतो, त्यामुळे हेलियम 2,4 यानी काय तर तो डिनोट केला जातो. ज्या वेळेस एखादी अल्फा पार्टिकल बाहेर निघतो तर ॲटॉमिक नंबर लक्षात घ्यायचा की हा 2ने कमी होत आहे, कारण हेलियममध्ये ॲटॉमिक नंबर हा 2 असतो. तर ॲटॉमिक मास आहे हा कितीने, हा 4ने कमी होतो. त्यामुळे इथं बघा की काय येणार, ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 2 अँड मास नंबर डिक्रीजेस बाय 4. हाच काहीतरी योग्य आहे पहिलाच, बरोबर. कोणताही इन्क्रीज होणार नाही, डिक्रीज, आणि हा काहीतरी डिक्रीज, हा उलट दिले की ॲटॉमिक नंबर डिक्रीजेस बाय 1 आणि मास नंबर डिक्रीज बाय 2 ते येणार नाही. ॲटॉमिक नंबर इंक्रीज तर होणार नाही, ॲटॉमिक नंबर मास नंबर रिमेन सेम पण राहत नाही, बरोबर. त्यामुळे आन्सर येणार काय तर फर्स्ट येणार. यासोबतच बीटा आणि गॅमा हे दोन्ही पण चांगले अभ्यास करायचे आहेत. जमेल तिथपर्यंत काय करायचं, अल्फा बीटा गॅमाचा एक चार्ट तयार करा, ठीक आहे. तो चार्ट अभ्यासा, एक चार्ट तयार करून घ्या. त्या चार्टच्या बाहेर जनरली प्रश्न विचारले जात नाही, मॅक्झिमम प्रश्न त्या चार्टमधूनच काहीतरी विचारतात. फक्त तुम्हाला तो तेवढा चार्ट तयार करता यायला पाहिजे, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा अख्खा 70 ते 80% जो टॉपिक आहे तो तिथून काहीतरी अभ्यास करता येतो. मग राहतं काय तर फक्त जो हाफ लाईफ सायकल वगैरे आहे, 1-2 फक्त ते टॉपिक आहेत तेवढं अभ्यास करायचे, त्याशी रिलेटेड जो न्यूमरिकल आहे तो अभ्यास करायचे. एक वर्ष असंच विचारले आणि ते पण आपण काय तर कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, हे तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये किती आहे ते काढायचे है ना. द फीवर ऑफ चाइल्ड इज 104 डिग्री फॅरेनहाइट, व्हॉट इज द टेम्परेचर इन द डिग्री सेल्सिअस. आता 11व्या वर्गामध्ये पहिलाच युनिट आहे की युनिट्स अँड मेजरमेंट, त्यामध्ये दिलंय की बघा फॉर्म्युला कन्वर्ट करण्यासाठी की फॅरेनहाइटमध्ये दिले तर सेल्सिअसमध्ये कसं करायचं आहे ना, आणि त्यासोबत केल्विनमध्ये दिले किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये दिले तर केल्विनमध्ये कसं करायचे, डिग्री सेल्सिअसमध्ये दिले तर फॅरेनहाइटमध्ये कसं करायचं, हे 2 फॉर्म्युले दिले. इथं मी तुम्हाला तिन्ही फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. तिन्ही फॉर्म्युले कशाचे, कोणाकोणाचे रिलेशन, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन असे तिन्ही पण दिलेले आहेत. आपल्याला कन्वर्ट काय करायचे की फॅरेनहाइटमध्ये दिले आणि डिग्री सेल्सिअसमध्ये काय तर कन्वर्ट करायचे. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण यूज करू बघा की फॅरेनहाइटमध्ये दिले त्यामुळे 104 डिग्री 9/5 है ना, 9/5 इथं TC लिहितो, कारण TC म्हणजेच काय तर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस +32 लिहिलं है ना. आता 32 तिकडे घेऊन गेलं तर काय होणार, हे मायनस होईल, त्यामुळे राहणार काय तर फक्त 72 9/5 TC है ना. नेक्स्ट इथं 8चा भाग जातो आणि 8 गुणाकारामध्ये 5 म्हणजेच काय येणार तर हे 40, त्यामुळे डिग्री सेल्सिअस किती येणार तर ते 40 डिग्री येईल. हा आन्सर असणार आहे. फार सोपा प्रश्न आयोगाने हा काहीतरी विचारलेला होता. नेक्स्ट बरं, केमिस्ट्रीवर लक्षात घ्यायचे की आता न्यूमरिकलची संख्या आधीपेक्षा वाढलेली आहेत. म्हणून आधी फिजिक्सवर न्यूमरिकल संख्या जास्त होती, पण आता त्यासोबतच केमिस्ट्रीचे पण न्यूमरिकल्स आयोग विचारत आहे. नेक्स्ट पुढचा टॉपिक बघा, प्रश्न काय विचारले, कोणत्या टॉपिकमध्ये कोणत्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. 10व्या वर्गातील सायन्स म्हणजे बुक आहे, त्यामध्ये युनिट फर्स्ट आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, आणि कशाशी रिलेटेड आहे की प्लॅनेटशी रिलेटेड, प्लॅनेटच्या मुवमेंटशी रिलेटेड हा प्रश्न विचारले. काय दिले बघा, ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त. आता याला फक्त मॉडिफाय केले आणि काहीतरी 4 ऑप्शन तयार केले. यांचा आन्सर नेमका जवळ असेल तर वेग किती असणार, जास्त असेल कमी असेल, दूर असेल तर कमी असेल की जास्त असेल, हे आपल्याला कुठून काढता येईल तर केपलरचे जे 3 नियम दिले होते, केपलरने जे 3 नियम दिले होते ते तिन्ही नियम फार इम्पॉर्टंट आहेत. डायरेक्ट आन्सर आपल्या शाळेच्या पुस्तकात दिले नाही आहे, पण सायन्स म्हटलं की आपल्याला थोडंसं क्युरियस राहायचं आहे. त्याशिवाय काय तर आपल्याला थोडा विचार पण करायचे, त्याशिवाय आपल्याला सायन्सचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करता येत नाहीत. ठीक आहे, तर बघा केपलरने जे 3 नियम दिले होते त्याचाच यूज मग न्यूटनला झाला होता. त्याचा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनलचा जो लॉ आहे तो शोधण्यासाठी किंवा तो समजण्यासाठी म्हणून. ठीक आहे, तर केपलरचे 3 नियम काय होते तर बघा की एखादी सूर्य आहे, सूर्याभोवती काय तर एखादी प्लॅनेट आहे तो फिरत असतो आणि त्याची ऑर्बिट आहे ती कशी आहे तर ती लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे काहीतरी इलिप्टिकल आहे. हा पहिला नियम होता. दुसरा नियम काय होता की या सूर्यापासून जोडणारी बघा इलिप्टिकल ऑर्बिट आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी रेडियस आहे ती वेगवेगळी आहे. तर हा जो फिरत आहे आणि काय होणार की एखाद्या स्पेसिफिक टाइममध्ये, लेट्स से मी कन्सिडर करतोय की तो C पासून D पर्यंत जाईल T टाइममध्ये, आणि तेवढ्याच टाइममध्ये तो E पासून F पर्यंत जाईल तेवढ्याच टाइममध्ये. तर मग अशा वेळेस इथून जर आपण सरळ रेषा जर अशा काढल्या, अशा सूर्यापर्यंत ह्या सरळ रेषा जर काढल्या, तर हा जो एरिया आहे, हा दोन्ही पण एरिया कसा राहतो तर सारखाच राहतो.
आता इथं हा एक प्रश्न पडतो किंवा इथं पण बघा इथून इथपर्यंत जाताना हा एरिया एवढा जेवढा आहे तेवढाच हा पण राहणार, पण इथून इथपर्यंत जाईल. इथं लक्षात येतंय की ज्यावेळेस सूर्य हा किंवा प्लॅनेट हा सूर्याच्या जवळ आहे तर बघा हा एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि इथून एवढाच डिस्टन्स ट्रॅव्हल केले. टाइम तर तेवढाच आपण घेतोय जेवढा इथं आहे तेवढाच इथं आहे. मग आता टाइम तेवढंच आहे, डिस्टन्स जास्त ट्रॅव्हल करताय, याचा अर्थ काय की या ठिकाणी स्पीड आहे ते जास्त असणार, इकडे आहे स्पीड आहे ते काय असेल तर कमी असेल. म्हणजेच काय की ज्या वेळेस एखादी प्लॅनेट आहे, एखादी ग्रह आहे तो सूर्याच्या जवळ आहे तर लक्षात ठेवायचं नेहमी तुम्हाला की त्याचा वेग आहे तो काय असतो, तो जास्त असतो, सर्वात जास्त असतो. पण ज्यावेळेस तो दूर जातो तर अशा वेळेस काय तर तो हळूहळू जातो. त्यामुळे या बाजूला काय होणार की वेग आहे तो कसा होईल तर तो कमी होत जाणार आहे. हे आपल्याला या दुसऱ्या नियमावरून काढता येतो. ठीक आहे, बघा आता सेंटेन्स समजून घेऊ. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आहे ना. वेग जास्तीत जास्त आहे, अंतर असताना जास्तीत जास्त अंतर असताना वेग सर्वात कमी आहे, तर हा बरोबर आहे. आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना वेग सर्वात जास्त आहे, तो पण काय तर बरोबर आहे. त्यामुळे आन्सर येणार काय तर फर्स्ट आहे, तोच येणार आहे. फर्स्ट आन्सर येणार आहे. बाकीचे थोडेफार तेच काय तर मॉडिफाय केले, तुम्हाला सांगितलं मी जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त अंतर राहणार नाही. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त कमीत कमी अंतर असताना सारखाच राहतो का, सारखाच नाही. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, हे सुद्धा नाही, राहणार नाही. ठीक आहे, तर त्यामुळे आन्सर येणार काय तर फर्स्ट. बघा थोडासा असा तुम्हाला विचार करून काय तर आन्सर काढायचे, डायरेक्ट आन्सर सायन्समध्ये असतीलच असं नाही. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न अगदी सोपा विचारला होता की खाली जोड्या जुळवायचे, आणि हा तर रेग्युलर प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारलेत की विटॅमिनची डिफिशियन्सीमुळे कोणता रोग होतो म्हणून, है ना. बघा खाली जोड्या जुळवा, जीवनसत्व आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अभावी होणारे रोग आपल्याला काय ते जोड्या जुळवायचे. हा एक स्क्रीनशॉटच इथं दिलेला आहे मी तुम्हाला, जो स्क्रीनशॉट कोणत्या पुस्तकातला आहे तर 6व्या वर्गातील 7वं युनिट आहे त्यातला काय तर हा स्क्रीनशॉट आहे. त्यामुळे जमीन इथं पण तिथपर्यंत पाठ करा. ॲटलिस्ट हे 4 रोग तर इथं पाठ असायलाच पाहिजे, कारण बऱ्याचदा विचारून झाले आयोगाद्वारे. अजीवनसत्व ए विटॅमिन ए मुळे काय होतं, रात आंधळेपणा म्हणजेच काय तर नाईट ब्लाइंडनेस होत असतं. डी मुळे काय होतं तर मुळदूस किंवा हाडांचे रोग होतात लहान मुलांमध्ये, रिकेट्स, आणि मोठ्यांमध्ये काय तर ऑस्टिओमॅलेशिया. रिकेट्स म्हणजेच काय तर मुळदूस ज्याला म्हणतात. क जीवनसत्वमुळे काय तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतं, आणि विटॅमिन 12च्या कमतरतेमुळे रक्तक्षय ज्याला ॲनिमिया आपण म्हणतो ते होत असतं. त्यामुळे आन्सर येणार काय 4, 1, 2, 3. 4, 1, 2, 3 जो सेकंड पर्याय दिलेला आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा अँग्विना ट्रिटिसी हा रिकामी जागा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. ठीक आहे, अँग्विना ट्रिटिसी इज अ पॅरासाइट नेमाटोड फाउंड ऑन द ब्लँक प्लांट. आता याचा आन्सर शाळेच्या पुस्तकामध्ये सरळ मिळत नाही, पण तुम्हाला जर माझे नोट्स रेफर करत असणार तुम्ही तर अशा वेळेस मी तुम्हाला त्या नोट्समध्ये काही प्लांटचे डिसीज आहेत ते टाकलेले आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत. प्लांटच्या डिसीजवर बॉटनीमध्ये जर बघितलं तर प्लांटच्या डिसीजवर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आता याचा आन्सर माझ्या नोट्समध्ये आधी नव्हतं, पण ते नोट जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्ही किंवा थोडा निष्कर्ष काढला तर तुम्हाला लगेच काढता येतं किंवा थोडं गेस करता येतं. किंवा इथून हा एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा की ट्रिटिसी असा जर वर्ड आला तर हा रोग नेहमी लक्षात ठेवायचा की राईस म्हणजे तांदूळवरच लागत असतो म्हणून. ठीक आहे, की ट्रिटिसी हा रोग, मग आता त्याच्या पुढे नेमका कशामुळे होतोय, कोणता पॅथोजन आहे त्याच्यानुसार काय तर तो समोरचा तर भाग वेगळा राहील, पण ट्रिटिसी जर नाव असेल तर तो नक्कीच कशावर राहणार तर तो राईसवर राहणार आहे. बघा इथं एरिप्सिफी ग्रॅमिनिस ट्रिटिसी आहे, याच्यामुळे कोणता रोग होतो तर पावडरी मिल्ड्यू ऑफ व्हीट, म्हणजेच काय तर गहूवर हा रोग होत असतो. सॉरी इथं राईस पाहिजे तिथं. नेक्स्ट इथं पण इथं तांदूळ येणार नाही, इथं येणार काय तर गहू येणार. काय येणार तर गहू, कारण ट्रिटिसी म्हटलं की तो कशावर होतो तर व्हीटवर रोग होतो. इथं सुद्धा बघा की ट्रिटिसी कशावर होतोय तर तो व्हीटवर होतोय, है ना. अजून बाकीचे पण काही जर शोधले तर तुमच्या लक्षात येते की हा गहूवर लागणारा रोग आहे, व्हीटवर लागणारा रोग आहे म्हणून. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न अगदी सोपा विचारला होता, पण याचा सोर्स तुम्हाला शाळेच्या पुस्तकांमध्ये मिळत नाही. थोडं जर बाहेरून एक्स्ट्रा जर अभ्यास असेल तर अशा वेळेस काय तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास आहे. शंखशास्त्र ज्याला कोंकोलॉजी म्हणतात, तर लक्षात ठेवा कोंकोलॉजी म्हणजे नेमकं काय आहे, कशाचा अभ्यास आहे तर शेल्स ऑफ मोलुस्का, ज्याला मोलुस्काचे कवच शेल्स ऑफ मोलुस्का है ना.
कारण मोलुस्का काय तर हा ज्याला मृदुकाय प्राणी म्हणतात याचा बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवता येईल ते म्हणजे काय तर गोगलगाय किंवा ऑक्टोपस. आता गोगलगाय सारखे जे प्राणी आहेत जे मोलुस्कामध्ये येतात अशा काही प्राण्यांवर आपल्याला त्यांच्यावर दिसतं की शंखासारखा काय तर कवच असतो आणि या शंखाचा अभ्यास करणे त्यालाच काय म्हणतात तर कोन्कोलॉजी म्हणतात. शेल्स ऑफ मोलुस्का म्हटल्या जातं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. परत एक प्रश्न आयोगाने मोलुस्कावरच विचारलेला आहे बघा की मोलुस्का वर्गीय प्राणी जो मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. आता मोलुस्काबद्दल जर डिटेल अभ्यास करायचे त्याचे एक्झाम्पल जर अभ्यास लक्षात ठेवायचे आहेत तर 11व्या वर्गातील बायोलॉजी पुस्तक आहे त्यामध्ये युनिट 4 आहे ज्यामध्ये बघा की फायलम मोलुस्का ज्याला मोलिस म्हणजे काय तर सॉफ्ट कारण हे प्राणीच कसे असतात तर सॉफ्ट असतात ज्यामुळे त्याला मराठीमध्ये मृदुकाय प्राणी म्हटल्या जातात. तर याबद्दलची माहिती दिलेली आहे. इथं काही हे बघा एवढे एक्झाम्पल्स दिलेत आणि एक्झाम्पल्स तर बऱ्याचदा आयोगाद्वारे विचारल्या जातं है ना. याच पेपरमध्ये एक आहे पुढे येईलच तर ते लक्षात येईलच तुमच्या राईट. आता काही ज्या गोष्टी आहेत तर ते बघा इथं मी हायलाईट करून दिलेत आणि तेच काहीतरी इथे लिहून दिलेले आहे. ते प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम त्यामुळे हा काहीतरी बरोबर येणार. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात म्हणजेच काय तर बायलॅटरली सिमेट्रिकल असतात. दे आर ॲक्वेटिक अँड सीन इन मार्शी प्लेसेस फ्यू आर टेरेस्ट्रियल. दीज आर बघा बायलॅटरली सिमेट्रिकल फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्शन ज्याला ट्विस्टिंग सुद्धा म्हटल्या जातं बरोबर. म्हणजेच काय की मॅक्झिमम यापैकी कसे आहेत तर हे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. म्हणजेच काय जसं आपलं शरीर आहे की आपल्या शरीरामधून एक जर एक्सिस अशी उभी रेषा काढली तर दोन भाग होऊ शकतात त्यामुळे याला काय म्हणतात तर बायलॅटरली सिमेट्रिकल. त्यामुळे हा सुद्धा दुसरा सुद्धा काहीतरी बरोबर येणार. ते फक्त जमिनीवरच राहतात का नाही. दे आर ॲक्वेटिक सीन इन मार्शी प्लेसेस फ्यू आर टेरेस्ट्रियल. जमिनीवर राहणारे तर फ्यू आहे काहीच आहेत पण मॅक्झिमम कसे आहेत. आणि इथं काय म्हटलं की फक्त आणि असे जर एक्स्ट्रीम वर्ड्स येत असेल तर लक्षात ठेवायचे की अशा वेळेस काय तर असे जे एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत फक्त सर्व तर ते मॅक्झिमम टाइम काय तर चुकीचे असतात कारण ते मुद्दामून टाकलेले असतात. तर हे लक्षात घ्या. जरी तुम्हाला सेंटेन्स वेळेवर नाही आठवत असेल तरी पण लक्षात घ्या की असे वर्ड्स काय तर तुम्हाला बऱ्याचदा ऑप्शन गेस करण्यासाठी किंवा एलिमेंट करण्यासाठी मदत होत असते. ठीक आहे. आणि त्यासोबत अजून एक लक्षात घ्या की मोलुस्का वर्गीय म्हणजे कोणते आहे तर याचे 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. तुम्हाला आता सांगितलं जसं गोगलगाय आहे किंवा ऑक्टोपस आहे. गोगलगाय तर जमिनीवर राहते आपल्याला माहितीच आहे. ऑक्टोपस पाण्यामध्ये राहते. याचा अर्थ फक्त जमिनीवरच राहतील असं तर नाहीच आहे. त्यामुळे हा काय तर चुकीचा आहे. त्यांना मासल अवयव असतात ज्याला मस्क्युलर फूट म्हणतात बघा. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट है ना. त्यामुळे काय तर हा सुद्धा काय तर बरोबर आहे. त्यामुळे आन्सर येणार काय अ ब ड ते काय तर बरोबर असणार आहे. ए बी डी काय तर योग्य असणार आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपण 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेले जे 10 प्रश्न आहेत ते कव्हर करणार आहोत. हे PYQ वरून रिव्हिजन करा ज्याचा फायदा किंवा रिलेटेड जे टॉपिक आहेत कशावर आयोगाने प्रश्न विचारले हा थोडासा ॲनालिसिस जर झालं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला काय तर त्याचा फायदा होणार आहे. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.